श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या 15 अमूल्य शिकवणी, आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपल्या जीवनात अनेक समस्या, अडचणी आणि प्रश्न असतात. कधी मन शांत राहत नाही, कधी नशीब आपल्याला साथ देत नाही असं वाटत असतं. अशा वेळी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा कोणीतरी हवा असतो आणि तो मार्ग आहे म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या शिकवणी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या 15 अमूल्य शिकवणी, ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मनापासून ऐका. श्री स्वामी समर्थ. पहिली शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात, श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. आपण अनेकदा देवाला प्रार्थना करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित ठेवतो, पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला घडते. जसं बी पेरलं की लगेच झाड उगवत नाही, तसंच आपल्या प्रार्थनाचं फळही वेळ घेऊनच मिळतं. म्हणून कधीही घाई अजिबात करू नका. विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ योग्य वेळेला आपल्याला सगळंच देतील. दुसरी शिकवण आहे अहंकार सोडा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्याला स्वतःचा गर्व असतो तो कधीही खऱ्या आनंदात राहू शकत नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात, नम्र राहा, कारण नम्रतेतच मोठेपण आहे. जसं फळांनी भरलेलं झाड खाली झुकतं, तसंच मोठा माणूस नेहमी नम्र असतं. तिसरी शिकवण आहे नामस्मरणाची शक्ती. श्री स्वामी समर्थ हे नाव इतकं शक्तिशाली आहे की मनातील सर्व चिंता दूर करतं. दररोज काही वेळ नामस्मरण केलं तर ते शांत होतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो. तुम्ही फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि बघा तुमच्या जीवनात कसा बदल होतो ते. चौथी शिकवण आहे चांगले कर्म करा. आपण जे करतो तेच आपल्याला परत मिळतं. म्हणून नेहमी चांगले कर्म करा. कोणाला मदत केली तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. वाईट केलं तर त्याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात. पाचवी शिकवण आहे संयम ठेवा. जीवनामध्ये संयम खूपच महत्त्वाचा आहे. अडचणी आल्या तरी अजिबात घाबरू नका. श्री स्वामी समर्थ सांगतात, शांत राहा, योग्य वेळ येईलच. सहावी शिकवण आहे सेवा करा. गरजू व्यक्तींना मदत करणे हीच खरी सेवा आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जेवढं देता तेवढं परत मिळतं. म्हणून शक्य तितकी तुम्ही सेवा करा. तीच खरी तुमची पूजा आहे. सातवी शिकवण आहे रागावरती नियंत्रण ठेवा. राग हा विनाशाचा कारण आहे. रागाच्या भरात आपण
चुकीचे निर्णय घेतो. म्हणून श्री स्वामी समर्थ सांगतात, राग आला की शांत बसा. 8वी शिकवण आहे, सत्याचा मार्ग निवडा. सत्य नेहमी जिंकतं. कितीही अडचणी आल्या तरी अजिबात खोटं बोलू नका. 9वी शिकवण आहे, गुरुचा आदर करा. गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु आपल्याला खरा योग्य मार्ग दाखवतो. 10वी शिकवण आहे, साधेपणा ठेवा. साधं जीवन जगणारा माणूस नेहमीच आनंदी असतो. 11वी शिकवण आहे, संकटामध्ये धैर्य ठेवा. संकट येतात पण कायम राहत नाहीत. धैर्य नक्कीच ठेवा. 12वी शिकवण आहे, लोभ टाळा. लोभ माणसाला कधी सुखी ठेवत नाही. 13वी शिकवण आहे, मन तुमचं शांत ठेवा. मन शांत असेल तरच आपलं जीवन सुंदर वाटतं. 14वी शिकवण आहे, देवावर विश्वास ठेवा. देव कधीही आपलं चुकीचं करत नाही. 15वी शिकवण आहे, सकारात्मक विचार ठेवा. जसा विचार कराल तसंच खरं तर आपलं माणूस घडतं, आयुष्य घडतं. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांच्या या 15 शिकवणी जर आपण मनापासून पाळल्या तर आयुष्य नक्कीच बदलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या 15 गुप्त शिकवणी आपण पाहिल्या. आता जीवन बदलणारे 15 सत्य बघू. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, काही गोष्टी आपण रोज ऐकतो, पण काही शिकवणी अशा असतात ज्या फारच कमी लोकांना माहिती असतात. श्री स्वामी समर्थांच्या अशाच 15 गुप्त शिकवणी आणि प्रभावी शिकवणी आज आपण जाणून घेणार आहोत. या शिकवणी फक्त ऐकण्यासाठी नाहीत बरं का, तर त्या आपल्या जीवनात उतरवल्या तर तुमचं नशीबही बदलू शकतं. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. पहिली म्हणजे, जे आहे त्यातच समाधान ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, समाधान हेच खरं सुख आहे. एक माणूस नेहमीच तक्रार करत होता, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. पण एक दिवस त्याने एका गरीबाला पाहिलं, ज्याच्याकडे काहीच नव्हतं तरी तो आनंदी होता. त्या दिवशी खरंच त्या माणसाला समजलं, सुख हे वस्तूंमध्ये नसतं, सुख हे खरं आपल्या मनामध्ये असतं. दुसरी गुप्त शिकवण, जास्त विचार करू नका. आपण अनेकदा गरजेपेक्षा जास्त विचार करतो आणि स्वतःच त्रास करून घेतो. श्री स्वामी समर्थ सांगतात, जे होणार आहे ते होणारच. म्हणून चिंता सोडा आणि वर्तमानामध्ये जगा. वाईट संगती टाळा. तिसरा आहे, वाईट संगती टाळा. जशी संगत तसाच रंग असतो. वाईट लोकांमध्ये राहिलात तर तुमचं मनही वाईटच होतं. म्हणून श्री स्वामी समर्थ सांगतात, चांगल्या लोकांची संगत ठेवा. चौथी गुप्त शिकवण आहे, वेळेची किंमत ओळखा.
वेळ एकदा गेली की परत येत नाही. त्यामुळे वेळेचा वापर योग्य करा. श्री स्वामी समर्थ सांगतात, वेळ वाया घालवू नका. प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करायला शिका. पाचवी शिकवण आहे, शांतता हीच शक्ती आहे. कधी कधी काही न बोलणं हेच योग्य उत्तर असतं. श्री स्वामी समर्थ सांगतात, शांत राहणं ही कमजोरी नाही, तीच खरी ताकद आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःवर विश्वास असेल तर काहीही शक्य आहे. जग काहीही म्हणो, तुमचा विश्वास कधीच ढळू देऊ नका. सातवी शिकवण आहे, दुसऱ्यांचा द्वेष करू नका. द्वेष केल्याने दुसऱ्याचं नाही, तुमचंच नुकसान होतं. म्हणून श्री स्वामी समर्थ सांगतात, माफ करा आणि पुढे चला. आठवी गुप्त शिकवण आहे, साधना नियमित करा. दररोज थोडा वेळ देवासाठी द्या. नामस्मरण, ध्यान किंवा प्रार्थना हे तुमचं जीवन शांत करेल. नववी शिकवण आहे, कष्टाची भीती बाळगू नका. कष्टाशिवाय यश नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात, मेहनत करा, फळ तुम्हाला आपोआपच नक्की मिळेल. 10वी शिकवण आहे, इतरांना अजिबात दुखावू नका. तुमच्या शब्दांनी कोणाचं मन दुखावू नका, कारण शब्द परत घेतले जाऊ शकत नाही. शब्द हे तलवारीसारखे मनावर वार करतात. अकरावी शिकवण आहे, नशिबावर नाही तर तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. नशीब बदलायचं असेल तर कर्म बदला. श्री स्वामी समर्थ सांगतात, कर्मच सर्वात मोठं आहे. 12वी शिकवण आहे, मनातील भीती काढून टाका. भीतीमुळे आपण पुढे जाऊ शकत नाहीत. श्री स्वामी समर्थ सांगतात, धैर्य ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. 13वी शिकवण आहे, छोट्या गोष्टीचं महत्त्व ओळखायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीचं मोठं सुख देतात. म्हणून छोट्या गोष्टींचा आदर करायला शिका. 14वी शिकवण आहे, कृतज्ञ राहा. जे आहे त्याबद्दल देवाचे तुम्ही आभार माना. कृतज्ञतेतूनच आपल्याला खरा आनंद मिळतो. शेवटची 15वी गुप्त शिकवण आहे, प्रत्येक गोष्ट शिकण्याची संधी आहे. चुका झाल्या तरी तुम्ही अजिबात घाबरू नका. त्या तुमच्यासाठी शिकण्याची संधी आहे. त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांच्या या शिकवणी जर तुम्ही मनापासून पाळल्या तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि ह्या शिकवणी तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही दररोज त्या पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येईल.
श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.